कोटी रुपयाचं मंदिर बांधलं की आपल्याला काय वाटतं की आता या मंदिरामध्ये ही मूर्ती शोभत नाही, मंदिर मोठं झालंय, मग मूर्ती पण मोठी बनवली पाहिजे आपण, बरोबर ना? अशा प्रयासाने किंवा अत्याचारानं माणसं चालतात का? तर आता बऱ्यापैकी सोबतता आलेली आहे आणि गावात म्हटलं ना की 4 माणसांनी मंदिर बांधलेलं असतं की मग मला थोडंसं वाटतं की मला काहीतरी केलं पाहिजे, बरोबर? कुठं मी श्रद्धेपोटी करतो तर कुठं तरी ती मी नावासाठी करतो. अगदी भुईन सारख्या गावात पण महालक्ष्मीची मेन मूर्ती विसर्जित होते, अज्ञानातून होतात गोष्टी. माहिती असायला पाहिजे, काही गोष्टी नॉलेज असायला हवं, चुकून आपल्या हातून काय होऊ नये. साधा नियम आहे, कोटी रुपयाचा बंगला बांधला, किती 1 कोटी रुपयाचा बंगला बांधला आणि त्या बंगल्यामध्ये असणारे आपले आई वडील जे वृद्ध आहेत, ते वृद्ध आई वडील आता त्या बंगल्यात शोभत नाही तो. ते आई वडील घरातून बाहेर काढायचे तर मी त्या आई वडील घरात आणायचे का? बंगल्याला शोभले पाहिजे. हे आहे का? कुठं जुळणार आहे का ही गोष्ट? म्हणजे तर्काच्या पलीकडे असं कधीच होऊ शकत नाही. मग मंदिर चांगलं झालं तर मूर्ती छोटी आहे किंवा मोठी आहे तर ती बदलायचा अधिकार आपल्याला दिला पाहिजे. पहिला प्रश्न येतो होतो की मूर्ती कधी बदलतात, धर्मशास्त्र काय सांगतं? हा अधिकार कुणाला आहे? हा कधी? मूर्ती जर भंगली, तुटली तर त्यात तत्व राहत नाही, तत्व नाही राहिली तर ती बदलायचा आपल्याला अधिकार आहे. तो एक कौल लावायचा. दैवत कोणता आहे? शैव आहे, वैष्णव आहे, कुठल्या संप्रदायात का? शाक्त संप्रदायाचा आहे. आता भैरवनाथ म्हणलं तर जोगेश्वरी म्हटलं तर शाक्त संप्रदायातून आहे, हे नाथ म्हणाल तर शैव संप्रदायातून आहे. शाक्तांचे नियम वेगळे, शैवांचे नियम वेगळे, बरोबर? त्यांची माध्यम वेगळे, त्यांचे नियम वेगळे. आता हीच मूर्ती भैरवनाथाची कधी कुठं जा मार्बलची दिसते का आपल्याला? त्याच्या मागचं कारण काय? मार्बल हा चंद्र नाडीचा पाषाण आहे. चंद्र आणि जो बसाल्ट आहे तो सूर्य नाडीचा पाषाण आहे. सूर्य आणि चंद्रात जेवढा फरक आहे त्याच्या उष्णतेत किंवा त्याच्या ताकदीत जेवढा फरक आहे ना तेवढाच त्या माध्यमामध्ये फरक असतो. थोडक्यात सांगायचं म्हणलं, चंद्राचं काम काय आणि सूर्याचं काम काय? आपल्याला एखादा चहा बनवायचा आहे तर तुम्ही अगदी काशात वावरल्या गोळा करून आणले तर त्या काशावरती तुमचा चहा बनेल. पण गावाला जर भंडारा घालायचा असेल तर त्याला बाबळीच्या भाडी लागते का? त्याची आच जास्त असते. बाबळी आणि काशामध्ये, काशा माहितीच आपल्याला, आपण शेतकरी असतोय, काशावर चहा बनतो का नाही? चुली टाकले तर चहा बनू शकतो जास्तीत जास्त, पण गावचा भंडारा बनू शकत नाही का? ते माध्यम चुकीचं आहे, त्या माध्यमात त्या होणार नाही. म्हणून जी आच म्हणतो का नाही, एखादा दैवतात ऊर्जा आहे किंवा एखादा दैवत पावतं किंवा ती नवसाला पावतं असं का म्हणतो तर त्याच्यात ती एनर्जी असते. आणि एनर्जी कशामुळे होते तर त्या माध्यमामुळे. थोडक्यात अजून सोपं सांगतो, प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि आपल्या आता 2-4 मोबाईल झाले असतील प्रत्येकाचे. पहिला जो मोबाईल होता तो 1 दिवसभर त्याची बॅटरी टिकत नव्हती. आता जे मोबाईल आले ऍडव्हान्स त्यांची जी बॅटरीची कॅपॅसिटी ती जास्त आहे, स्टोरेज कॅपॅसिटी म्हणून आपण का? तर ती जास्त काळ तो मोबाईल आपल्याला किती जरी वापरला तरी 1-1.5 दिवस तो टिकतो, सारखा चार्जिंग करावं लागत नाही. दैवत ही मोबाईल सारखी जर धरले आपण, एनर्जीचे स्त्रोत आहे ते याच्यामध्ये तुम्ही जेवढी उपासना कराल, जेवढी पूजा अर्चा कराल तेवढी त्याची एनर्जी वाढणार आहे. एनर्जी वाढताना तुम्ही कोणते उपचार करता, तुम्ही किती भगवंताला बसता, ह्याच्यावर पण त्या गोष्टी असतात. म्हणजे हा सगळा एनर्जी किंवा ही जी सगळी रहस्य ही शॉर्टकट मध्ये किंवा मी एक दृष्टांत देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला की मोबाईलच्या गॅजेटचा. दुसरं एक आहे की आपले लाईटचे पॉइंट आहेत, ते देखील याचं पॉइंट बघितला ना, हा एनर्जी काय सांगते, एका साईडून करंट येतो, एका साईडून जातो आणि ही जी बाजू आहे ही न्यूट्रल राहते, बरोबर ना? समजा या दोन्हीकडून जर करंट यायला लागला, बरोबर, दोन्हीकडून करंट यायला लागला, तुम्ही इथं एखादा चार्जर लावला किंवा एखादा फॅन लावला आणि बटन जर चालू केलं तर स्पार्क होणार, तो फॅन आवाज देणार, बरोबर ना? एनर्जी एकातनच आली पाहिजे. करंट जो आहे ना हा एकातनं आला पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल. ही जमीन असते ही न्यूट्रलचं काम करते, भगवंताची मूर्ती ही एनर्जीचं काम करते. पण त्याच वेळेस ती 2 असावेत का? तर शास्त्र संकेत काय सांगतो की 2 मूर्त्यांना अधिकार नाही. एका मंदिरात की आपल्या देवघरात पण एकच मूर्ती असायला हवी. त्याच्या मागे हा एनर्जीचा नियम जो किंवा हे जे निसर्ग नियम आहेत ते सगळीकडेच लागलेले आहेत. म्हणजे नुसतं इलेक्ट्रिसिटीच्या पॉइंट मध्ये नाही तर ह्या एनर्जी पॉइंटला पण हेच नियम लागतात. म्हणून कुठल्याही मंदिरात
2 मूर्त्या नसायला पाहिजे. आता इथं आपल्याला दिसताना 2 मूर्त्या दिसत आहेत आणि ते एकसारख्या दिसत आहेत. तुम्हाला तो प्रश्न पडला असेल की हे भैरवनाथ ही जोगेश्वरी आम्हाला माहिती आहे, पण तो भगवंत कोण आहे, तिकडे असणारे देव आहे कोण आहे, बरोबर ना? ज्यावेळेस भैरवनाथ आणि जोगेश्वरी सोबत जर अजून भैरवनाथ जोगेश्वरी सारख्या जर मूर्त्या असतील आणि त्या जास्त झिजलेल्या असतील तर एक असतं की पूर्वी मूर्त्या भंगल्या म्हणून त्या न विसर्जित करता त्या बाजूला ठेवल्या जातात आणि नवीन मूर्त्या आणून इथं प्रतिष्ठापित केल्या जातात. आजची जी तुम्हाला भीती ही पूर्वापारपासून म्हणजे तुमच्या अगोदरच्या ज्या पिढ्या आहेत त्यांनाही ती भीती होती की नवीन मूर्ती जरी आणली तरी जुनी मूर्ती विसर्जित करायची कशी. आपल्याला अधिकार दिला कोणी? ह्या पहिल्याही माणसांना ते प्रश्न पडायचे. याच्यावरती समाधान काय असायचं की आता हा जो चौथरा बांधलाय या चौथऱ्याच्या आधी आतमध्ये त्या जुन्या मूर्तींचा निक्षेप केला जातो. त्याचं नाव आहे निक्षेप. या मूर्त्या विसर्जित करायच्या का? नाही. नाथ संप्रदाय आहे हा अतिशय कडक आहे, याचं सोळं कडक आहे. आपण हलक्यात घेऊन चालत नाही. त्याची जर एनर्जी तेवढी वाढवली तर तेवढं ते जपावं पण लागतं. यासाठी या ज्या जुन्या मूर्त्या असतील त्यांचा निक्षेप सांगितलेला आहे. निक्षेप सांगितल्यानंतर त्याच्यावरती चौथरा करून या मूर्त्यांची स्थापना करायची. आता ही किती बाजूची जी मूर्ती दिसते आणि ही मूर्ती ही एकाच काळात घडवलेली आणि एकाच कलावंतानं घडवलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की ही भैरवनाथाची मूर्ती अगोदर ती होती आणि तिच्या ऐवजी आता नवीन बसवली असं इथं नाहीये. इथं हे सुरे सेम रूप ज्योतिबाचं असतं. ज्योतिर्लिंग आणि भैरवनाथ अशा 2 मूर्त्या बऱ्याच मंदिरांमध्ये असतात. आता इथं वालूच मध्ये किती आडनावं आहेत आणि प्रत्येक आडनावाला आता लक्षात घ्या, गाव जरी एक असलं ना तरी एका ठिकाणचे आपण नसतो बरं का. आपल्या आधीचं गाव वेगवेगळं असतं, तिथून आपण कुठेतरी इथं आलेलो असतो. दुसऱ्या आडनावाची माणसं ती तिथून कुठेतरी आलेले असतात आणि अशा पद्धतीने तो एक समाज किंवा गावगाडा कसा बसलेला असतो. तो 4 गावची 4 जण येऊन त्यांनी तो गावगाडा बसवलेला असतो आणि त्यात काही पिढ्या त्यांच्या गेलेल्या असतात म्हणून ही वेगवेगळी आडनावं दिसतात. आता हे वेगळे आडनाव असली तर त्यात काय जण तुम्हाला इथं सांगा बघा. आम्हाला असं मोठी होती, कुणी जेजुरीला गेला असेल, कुणी पालीला गेला असेल, बरोबर. एकसारखा कुळाचार प्रत्येकाला नाहीये. जसं कुणाला ज्योतिबा असतो, कुणाला नुसता फक्त भैरवनाथ हा कुलस्वामी नाही बरं का, हे ग्रामदैवत आहे. ज्योतिबा हा तुमचा कुलस्वामी आला काही जणांचा, खंडोबा हा कुलस्वामी आला म्हणजे तुमचा वडील, आपले वडील आले ते. भैरवनाथाची भूमिका आणि ज्योतिबाची भूमिका